मित्रांनो, आजचा भाग हा खूप महाथरारक आहे. कारण मंदारचं पितळ उघडं पडले. चक्रव्यूह रचून यशने अखेर आता मंदार पकडलाय आणि मंदारने स्वतःच्या तोंडूनच त्याच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. वाघीण कावेरीने मंदारला फोडून काढताच मंदारने सापळा रचून त्यात कावेरीलाच अडकवलं. परंतु योग्य वेळी यश कावेरीसाठी धावत येत तिचा जीव वाचवणार आहे. तर बघूयात आजचा हा थरारक भाग नक्की कसा घडतोय. यश असं कोणतं विणतोय की त्यामध्ये मंदार अचूक अडकून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देतोय आणि ऐनवेळी पोहोचत भिंतीत काढलेल्या कावेरीला यश शोधून कसा काढतोय पाहणारच आहोत. तेही आजच्या कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या 28 जुलैच्या भागात. कावेरी जीवाच्या आकांताने आपली बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. परंतु ती बाजू ऐकून तरी घ्यावी लागेलच ना. नेमकं तेच सुलक्षणा करतच नाहीत. उलट कावेरीला त्या सांगतात, शेवटी खान तशी माती, तू पण तुझ्या वडिलांसारखीच निघालीस ग. म्हणजे तुझ्या वडिलांमुळे आजवर यांना अजूनही त्रास होतोय आणि तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला सुद्धा. कावेरी त्यांना विनंती करते की प्लीज मला चिकूसाठी तरी घरात राहू देत. सुलक्षणा निर्णय जाहीर करतात की चिकूसाठी नाही आणि कुणासाठी नाही. आता मी कोणाचंच काहीच ऐकणार नाही आहे. कारण माझ्याकडे चुकीला माफी नाहीच आहे. आणि कावेरीचं काहीच म्हणणं ऐकून न घेता त्या तिला हाताला धरून घराच्या बाहेर हाकलवतात. तिच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेतात. कावेरी परत जीवाच्या आकांताने ओरडते. ती तिचा सगळा भूतकाळ सांगायला तयारही असते. परंतु तिच्या विनंतीला समोरूनच दाद मिळत नाही. ती कोलमडून जाते, हताश होते. वाघीण कावेरी मनाशी निर्धार पक्का करते की आता ज्या मंदारमुळे हे सगळं घडलं त्याने तिला ओपन चॅलेंज केलं होतं की धर्माधिकारी नक्की कोणावरती विश्वास ठेवतायत ते बघूच या की. त्याच मंदारला जन्माचे अत्तल घडवण्यासाठी कावेरी निघते. तोचपर्यंत यशने एक डाव आखलेला असतो मंदारचं सत्य जाणून घेण्यासाठी. जेव्हा तो मंदारच्या घरी येतो त्याला पाहून मंदार खूप खुश होतो. दरवाजा उघडून यशला आत घेतो. विचारतो की तुम्ही अचानक इथे. तेव्हा यश सांगतो की हो, ते मी लग्नाचे कपडे घेऊन आलो होतो तुमचे. आणि मुद्दाम यश असा काही डाव टाकतो की मंदार अचूक अडकतो. बोलता बोलता यश बोलून टाकतो की चला जातो मी, उदयदादा माझी वाट बघत असेल. मंदारच्या पायाखालची जमीनच सरकते. तो यशला थांबवतो आणि विचारतो की काय म्हणालात तुम्ही. तेव्हा यश जीभ चावतो. सॉरी, सांगायचं नव्हतं पण काही नाही असं करून यश तेथून जाणार तर मंदार त्याला जाऊच देत नाही की. त्याला यशकडून ते सत्य जाणूनच घ्यायचं असतं जे प्रत्यक्षात घडलंच नाही. यशने फक्त हवेत तीर सोडला होता आणि तो बरोबर निशाणाला लागतोच. मंदार परत घाबरत विचारतो की तुम्ही उदयदादा सापडला असं काहीतरी बोलत होतात ना. तेव्हा यश म्हणतो की सॉरी, खरं तर सांगायचं नव्हतं पण आता राहू देत, तुम्ही पण आपलेच आहात ना म्हणून सांगतो. अहो उदयदादा सापडलाय. आनंदाने यश जेव्हा मंदारला ही बातमी देतो मंदारच्या चेहऱ्याचा रंग उडतो. त्याचे धाबे दणाणतात, घाम फुटलेला असतो. यशचं लक्ष त्याच्याकडेच असतं. घाबरत तो विचारतो की कधी, कसा, कुठे सापडला. तेव्हा यश म्हणतो की कसा सापडला ते महत्त्वाचं नाही आहे, उदयदादा सापडला ना याचा जास्त आनंद झाला आहे मला. हा खरं तर तुमचा पायगुण आहे. अहो या सगळ्याचं श्रेय तुम्हालाच जातं. तुमचं निशाचं लग्न ठरलं आणि बघा आमचा उदयदादा आम्हाला भेटला. तुमच्याचमुळे तो आम्हाला सापडला आहे. अहो काय आहे आत्ताच्या त्याची अवस्था, त्याची परिस्थिती बघता मी त्याला घरच्यांसमोर नाही ना घेऊन जाऊ शकत. कारण त्याची अवस्था पाहून मग खूपच घाबरून जाईल आणि त्यानंतर मग असंही होऊ शकतं की तुमचं लग्न पोस्टपोन करून टाकेल आणि ते मला नको आहे व्हायला. म्हणजे एवढा आनंदाचा क्षण आहे म्हणून मी त्याला आमच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवलं आहे. लग्नामध्ये तुमची भेट होईलच की. तेव्हा मंदार खोदून विचारतो की अच्छा, गेस्ट हाऊसमध्ये ठेवले, कोणत्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवले. तेव्हा यश त्याला हसत सांगून टाकतो की चौकातल्या गेस्ट हाऊसमध्ये 2 नंबरची खोली. तुम्ही येणार आहात का भेटायला. तेव्हा मंदार म्हणतो की नाही असं काही नाही आहे. यश सांगतो की ठीक आहे, मग लग्नामध्ये तुम्ही भेटाच त्याला, भेट होईलच ना तुमची. असं सांगून
मला महत्त्वाची कामं आहे म्हणत यश आता तेथून सटकतो. यशचा तीर अगदी निशाण्याला बसतो. यश गेल्यानंतर मंदार प्रचंड बिथरून जातो. विचार करतो की म्हणजे उदय जिवंत आहे तर हा उदय जर मला भेटला, त्याने बघितलं तर तो घरच्या सगळ्यांना खरं काय ते सांगून टाकेल. आता कावेरीला तर सगळ्यांसमोर मी खोटं पाडले, पण त्या उदयचं काय करू? तो तर त्यांचाच माणूस आहे. मंदारला पुढचा काही मार्गच दिसत नसतो. इतक्यातच त्याला फोन येतो. नेमका मंदारला आलेला फोन कावेरीचाच असतो. कावेरी त्याला सांगते की मला तुला भेटायचं आहे. मंदारही म्हणतो की मला पण तुला भेटायचंच होतं. लोकेशन पाठवतोय, ये त्या ठिकाणी. तोचपर्यंत कावेरीने नक्की काय कारनामा केला ते सुलक्षणांनी श्रीकांतच्या कानावरती घातलेलंच असतं. त्यांना तर विश्वासच बसत नाही की कावेरी असं कसं काय करू शकते. तेव्हा सुलक्षणा सांगतात, मला पहिल्या दिवसापासून त्या मुलीवरती अविश्वासच होता. ती मुलगी आपल्या घरासाठी चांगली नाही आहे हे मी तुम्हाला सांगत आलेच होते, परंतु तुम्ही उदयसाठी, चिकूसाठी प्रत्येक वेळेस मला गप्प बसवलं आणि आता त्याचे परिणाम बघताय ना काय होत आहेत. आपण त्या मुलीवरती विश्वास टाकला आणि त्याचे परिणाम आता बघतोच आहोत ना. काय झालं? सगळं शून्य. श्रीकांत स्वतःलाच दोष देतात. मी चुकलो, खरंच माणसं ओळखायला मी खूप चुकलो. तेव्हा सुलक्षणा समजावतात की नाही हो, अहो आपण त्या मुलीला सुधारायची एक संधी दिली होती की नाही, परंतु काय झालं, शेवटी तिने आपले खरे रंग दाखवलेच की आपल्याला. आता स्वतःला दोष देऊन काही उपयोग नाही आहे. स्वतःला त्रास करून घेऊच नका. कावेरी एकटी मंदारशी भिडायला निघालेली असतानाच विद्या तिला थांबवते. समजावते सुद्धा की कावेरी वहिनी प्लीज एकटा नका ना जाऊ. हवं तर यश भाऊजी येतीलच आता, त्यांना घेऊन जा सोबत. कावेरी सांगते की नाही विद्याताई, अहो थांबायला वेळच कुठे. त्या मंदारला मी पुरती ओळखून आहे. अहो त्याने जर एखाद्या घराला उद्ध्वस्त करायचं ठरवलं ना तर ते तो करतोच. अहो मला शोधत शोधत तो इथपर्यंत आला. त्यानंतर हे सगळे कारनामे केले. सगळं माझ्यामुळेच घडतंय. आता कावेरी स्वतःला दोष देते, स्वतःला कोचते, परंतु नाही, आता मी शांत नाही बसणार आहे. विद्याला कावेरीची खूप काळजी वाटते. तिने असं मंदारसमोर एकटं जाणं खूप चुकीचं आहे, कारण त्याने अचानक हल्ला केला तर एकटी कावेरी काय करणार, किती जणांना भारी पडेल याची भीती वाटते तिला. परंतु कावेरी ठणकावून सांगते की नाही विद्याताई, आज माझी वाट अडवू नका. आज एक गाव दोन तुकडे मी करणारच. कावेरीचा निश्चय पक्का. हे पाहून विद्याला पुढे काय बोलावं काही सुचेनासं होतं. कावेरीची अवस्था विद्या समजून घेते. तिला घट्ट मिठी मारते आणि तिला हिंमतसुद्धा देते की जिंकून या कावेरी वहिनी. त्यानंतर विद्या कावेरीला काळा टीट लावते. तिला ठणकावून सांगते की कावेरी वहिनी, तुम्ही यशस्वी होणारच, तुम्ही जिंकून येणारच. हे लग्न होणार नाही आहे. विद्याचं बोलणं ऐकून कावेरीला 10-3चं बळ येतं. तरीसुद्धा विद्यासमोर ती अभद्रच बोलते की मला जर काही झालं ना तर तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझ्या चिकूची काळजी घ्याल. तेव्हा विद्या समजावते की नाही 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 वहिनी, अजिबात असं बोलू नका, असं काहीच होणार नाही आहे. इकडे श्रीकांतला सुद्धा वाटत नसतं की कावेरी असं काहीतरी करू शकते. अजूनही त्याचा विश्वास बसतच नाही आणि सुलक्षणा स्वतःचे गैरसमज करून घेतलेत तेच ती श्रीकांतसमोर थोपवते. श्रीकांत म्हणतात की मला एक प्रश्न पडलाय मंडळी, कावेरी असं का करू शकते. तेव्हा सुलक्षणा सांगतात की काहींना असं वागून असुरी आनंदही मिळतो, परंतु बघा ना, त्या मुलीने जे काही केलं त्यामुळे आपल्या निशाचं लग्न मोडलं असतं, तिचं मनही मोडलं असतं. परंतु नशीब, त्या मुलीने पर्स काय विसरली ती द्यायला मी परत काय केले आणि वेळेवरती तो सगळा प्रकार माझ्या लक्षात तरी आला. मला ना काही कळत नाही आहे, नुसतं भंडावून गेले मी. श्रीकांतला विचारतात की आता तरी तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का. ह्या अशा मुली घर सोडून ठेवत नाहीत आणि ही कावेरी त्यातलीच आहे. कावेरीवरती मोठा ठपकाच बसतो. तोचपर्यंत मंदारला पकडण्यासाठी यशने जाळं विणून ठेवलेलंच असतं. मोहितच्या साथीने त्याने प्लॅन बनवलेला असतो, सापळा रचलेला असतो मंदारला अडकवण्यासाठीचा, त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्यासाठीचा. तेव्हा मोहित विचारतात की परंतु यश, तुला कसं ठाऊक की तो नक्कीच येईल. तेव्हा यश सांगतो की येणार, तो नक्कीच इथे येणार, कारण जेव्हा मी उदयदादाचं नाव घेतलं होतं
तेव्हा त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. त्यालाही चांगलंच माहिती आहे की उदयदादा बरोबर ओळखतो त्याला आणि तोच रस्ता तर त्याने हे लग्न होऊच दिलं नसतं. मोहितचा परत तोच प्रश्न, परंतु इतकं खात्रीशीर कसं काय सांगू शकतोस? तेव्हा यश समजावतो की जिजू, कावेरीवरती पूर्ण विश्वास आहे माझा. आज त्या मंदारला आपण पकडायचं आहे, तेही पुराव्यासकट. हे लग्न आपण होऊ देणार नाही आहोत. कावेरीच्या प्रयत्नांच्या साथीला यशही जोडला जातो आणि तोही आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करतो त्या मंदारचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी. आणि त्याच्या साथीला आता मोहित येतो. तोचपर्यंत वाघीण कावेरी मंदार नावाचा नराधम काढून टाकण्यासाठी धावतच येते. जेव्हा मंदार तिची वाट पाहत असतो, कावेरी चंडिकेचं रूप धारण करून आलेली असते. डोळ्यामध्ये अंगार दाटून आलेला असतो. धावत येऊन ती आधी तर लाठीकाठी हातात घेते आणि त्यानंतर डायरेक्ट मंदारच्या अंगावरती धावून जाते. त्या मंदारला चांगलंच फोडून काढते. दुर्गेचं रूप धारण करून आपल्या पायाखाली मंदार नावाचा राक्षस चिरडते. मंदारला ती धमकावते सुद्धा की तू कितीही हातपाय मार रे, तुझं लग्न मी निशाशी कधीच होऊ देणार नाही आहे. तेव्हा मंदार कसा बसा तरी कावेरीच्या तावडीतून निसटतो. तो तिला जोराचा धक्का मारतो, तरीही त्याचा कावेरीसमोर निभावच लागत नाही. कारण कावेरी बरोबर त्याच्या पेकाटात लाथ घालते आणि परत त्याला खालती पाडते. त्यानंतर लाठीकाठी घेऊन जोराचं फटके देते. कावेरी मंदारशी चांगलीच भिडते, जन्माची अत्तल खडवते. तेव्हा मंदार जोराचे तिला ढकलतो. ती दूर जाऊन पडते. मंदार परत कावेरीवरती हल्ला करणार. कावेरी जवळच असलेली ट्यूब घेऊन डायरेक्ट मंदारच्या डोक्यातच वार करते. त्यानंतर परत काठी घेऊन ती मंदारला चांगलेच फोडूनही काढते. आता मंदारचा तर कावेरी पुढे काही निभावच लागत नाही. शेवटी तो इतका मार खातो आणि बेशुद्धच पडतो. कारण जेव्हा कावेरी त्याच्या डोक्यात परत लाठीचा वार करते तेव्हा चक्कर येऊन बेशुद्धच पडतो तो. कावेरी त्याला आहे त्याच खुर्चीवरती ताव्याने बांधून टाकते आणि त्यानंतर ती चक्क त्याच्या अंगावरती पेट्रोलसुद्धा वतायला लागते. तेव्हा मंदार घाबरून जातो. तो आपल्या जीवाची कावेरीकडे भीकही मागतो. आपल्या जीवाची भीक मागणाऱ्या मंदारला पाहून, त्याच्या समोर तडफडताना पाहून कावेरीला खूप आनंद होतो. कावेरी त्याला एक शेवटची संधी देते की हे बघ, घरच्या सगळ्यांना खरं काय ते सांग, नाहीतर आज जिवंत जाळीन मी तुला. मी घरी व्हिडिओ कॉल करते. आत्ताच्या आत्ता तू कोण आहेस, कशासाठी तिथे आला होतास, त्याच्या मागचं तुझं नक्की काय कारणं आहेत ते सगळं तुला घरच्यांना सांगायचं आहे. आणि जर का तू असं नाही केलं तर मग खरंच आज तुला मी जिवंत जाळेनच. धमकी देऊन कावेरी विद्याला कॉल करते आणि मंदारची ती अवस्था पाहून विद्या कावेरीचं कौतुक करते. कावेरी वहिनी, कमाल आहात तुम्ही. कावेरी काय चीज आहे ते मंदारला आधीच माहिती असतं. आणि खरं तर कावेरीने मंदारला अडकवलं नाही, तर मंदारने स्वतः चक्रव्यूह रचून कावेरीला अडकवलेलं असतं. त्याने त्याची माणसं आजूबाजूला पेरलेली असतात. मुद्दाम तो कावेरीचा मार खाऊन घेतो, परंतु वेळ आली की तो कावेरीवरती वार करतोच. कावेरीच्या डोक्यात कोणीतरी मागून वार करताच कावेरी बेशुद्ध पडते आणि व्हिडिओ कॉलसुद्धा अचानक कट होतो. इकडे विद्या हाका मारते, परंतु तिलाही कळत नाही की कॉल अचानक कट का झाला, तिथे नक्की काय घडलं असेल. तिच्या मनाचीही घलमेल चालू होते. विद्या पेचात पडते. आता तर कावेरीबद्दल काही कळत नाही आहे. इकडे घरच्यांना सत्य सांगावं की नको तेही तिला समजत नाही. मनोमन देवाचा धावा करते. त्यानंतर परत तिला सुचतं की यशला सांगावं, कारण तिच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की कावेरी मोठ्या धर्मसंकटात अडकली आहे. इकडे मंदार त्याच्या माणसांना ओरडतो, किती उशीर लावलात रे यायला, आता पुढे नक्की काय करायचं आहे माहिती आहे ना तुम्हाला. मंदार त्याच्या माणसांना आदेश देतो की कावेरीला ठिकाणा लावायला सांगून तो जातो डायरेक्ट उदयला भेटायला, जो की उदय अस्तित्वातच नाही आहे. आणि मंदार स्वतःहूनच चालत येऊन यशच्या चक्रव्यूहात अडकतो सुद्धा. यशने सांगितलेल्या ॲड्रेसवरती तो येतो आणि त्यानंतर ते गेस्ट हाऊस अख्खं पिंजून काढतो. तिथे कोणी आहे का, आधी ते सगळ्याची शहानिशा करतो आणि त्यानंतर मूर्ख तो बघतच नाही का त्या ठिकाणी उदय झोपला आहे की त्याच्या जागी यश आहे. कावेरीचं म्हणणं खरं ठरत यश समोर
मंदारचा खरा चेहरा येतोच. मंदार येऊन विचारतो की उदय झोपलाय वाटतं की गोळ्यांची गुंगी चढली आहे तुला. मित्रा, तुझा ना टायमिंग चुकला अरे. नाही म्हणजे तू जरी भेटला असतास ना तरी तुला मी कायमचं संपवणार होतोच, परंतु तुझी वेळ चुकली. आता तू आलायस तर तू मला संपवशील तर. यश ते सगळंच ऐकतो. कावेरीचा संशय खराच ठरतो, कारण यश समोर कावेरी जे काही म्हणालेले असते ते स्वतःच मंदार कबूल करतो. तो सांगतो, मस्त प्लॅन जुळून आला होता. त्या श्रीकांत धर्माधिकारीला वाचवण्याचा एक नाटक केलं. त्यानंतर हळूच त्यांच्या घरात घुसलो. सगळ्यांची मनं जिंकून त्या सगळ्यांना माझ्या प्रेमात पाडलं. आणि हे सगळं करून मी त्या निशाशी आता लग्न करतोय. का माहिती आहे? पैसा. हा मंदार पैशासाठी काहीही करू शकतो. आणि नेमकं तेच सत्य कावेरीने आधीच यशला सांगितलं होतं. मंदार स्वतःच्याच तोंडून स्वतःच्याच गुन्ह्याची कबुली देतो. मी ना त्या धर्माधिकाऱ्यांची सगळी प्रॉपर्टी लुबाडणार आहे. अख्खं घर पोखरून काढणार आहे आणि सगळं कसं माझ्या नावावर करून घेणार आहे. परंतु हेच सत्य कसं माहिती त्या कावेरीला कळलं होतं. मग तिला ठिकाणावर लावणं गरजेचं होतं. मग मी काय केलं, एक प्लॅन बनवला आणि सगळ्यांच्या मनातून उतरवलं तिला. तिने कितीही ओरडून ओरडून सांगितलं तरी कोण विश्वास ठेवणार आहे तिच्यावरती. या आधीही कुणीच विश्वास ठेवला नव्हता. अख्ख्या जगाला ओरडून सांगत होते की ओ मी माझ्या बाबांचा खून नाही केला आहे, परंतु कोण विश्वास ठेवला? कुणीच नाही. आणि तो थेरडाही काही कमी नव्हता. म्हणून मला मारून टाकावं लागलं त्याला. आता तर यशच्या पायाखालची जमीनच हादरते. इतकं मोठं सत्य तरी त्याला माहितीच नव्हतं. मंदारचा हा अति ओव्हर कॉन्फिडन्सच त्याला नडलेला असतो. त्याच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी कावेरीला जिवंत भिंतीत काढण्याची व्यवस्था केलेलीच असते. त्यांचं तिकडे काम चालू असतानाच स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देत मंदार हा उदय समजून यश जवळ जातो आणि तो हात जोडून माफी मागत म्हणतो की सॉरी उदय, पण तुला तर संपवावंच लागेल. आणि जेव्हा तो धारदार चाकू घेऊन हल्ला करतो, उदयच्या जागी असतो तो यश. तो हवेतच त्याचा हात रोखून धरतो आणि मंदारचा सगळा प्लॅन फसतो. स्वतःला अतिहुशार समजणारा हाच मंदार यशने त्याला चांगलाच मूर्खात काढलेलं असतं. मंदारच्या सांगण्यावरून त्याच्या माणसांनी कावेरीला जिवंत भिंतीत काढूनच टाकलेलं असतं. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात पाहूयात की मंदारला अटक होते आणि तेव्हा मंदार यशला चॅलेंज करतो, स्वतःच्या कुटुंबाला वाचवलं, निशाला माझ्या तावडीतून वाचवलं, परंतु कावेरीला कसा वाचवशील यश? यश लोकेशन ट्रेस करत मोहितच्या साथीने नेमकं त्या जागेवरती पोहोचतो जिथे कावेरी असते. परंतु त्यांना काही कळतच नाही. कावेरी कुठे सापडत नाही. इकडे तिकडे शोधत असतानाच यश तर पार रडकुंडीला येऊन जातो आणि कावेरीसाठी हंबरडा फोडत यश जेव्हा नेमका त्याच भिंतीपाशी जातो की कावेरी का तुम्ही आमच्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलेत, हे विचारत असतानाच यशला कावेरीचे श्वास जाणवतात. आणि तेव्हाच यश मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतो की कावेरी